कशा आहात? आय होप तुम्ही बरेच असेल तर आम्ही सकाळ सकाळ चाललो आहे बिस्किट आणायला. चला तर मी बिस्किट आणायला देऊया. चला दुकानात जाऊया. बर्मन बिस्किट दो दे दो और विल सैमन दो दे दो. मी आलेलो आहे आता घरी. चला तर मग घरी जाऊया. मग तसं जास्त पिल्लो ती काय तू बरोबर हे केले. हे बघा गाईस, माझी मम्मी मला उडीद वडा करत आहे. मला मम्मीचे हात चांगले झाले का रे? मामा मला पण पाहिजे. कशी झाली नक्ते? वाय का आंघोळ केली का नाही? इथे सांबरचं वगैरे नाही का करायचं ते म्हणजे केले. आणि हे बघा त्यातली तर इडली निम्मी खाल्ली पोरांनी. आणि हे बघा इडली पण केली आज. तर आता हे सगळे झालं ना तर तुम्हाला दाखवते मी आता कसे झाले. हां तर इकडं सांबरचं नाही का तयारी चालू आहे. आणि इकडं बघा उडीद वड्याची. तर आता मी त्यामध्ये ना जिरे मोहरी टाकले आहे. आणि कसं मोहरीला टाकतो ना आपण सांबरला मोहरी जास्त लागते ना. मग सांबरला ते काय करायचं माहिती का, गरम तेल होण्याच्या आधीच मोहरी टाकून द्यायची. म्हणजे मोहरी गरम म्हणजे तेल गरम झालं ना तर मोहरी अशी तडतडते, मग कडू नाही लागत सांबर. नाहीतर मग तुम्ही जर असं वरून वगैरे टाकलं ना तर सगळं सांबर कडू होता. तर तसं नाही करायचं. हे बघा आता सांबर जिरं आणि मोहरी तडतडते, चांगले तडतडून द्यायची. नाही तर कडूपणा येतो बघा त्यामध्ये. बघा असं हे करून घेतलं कुकरमध्ये. आणि ते वाटणं हे करत साधेच आम्ही नाही का सांबर बनवतो, लय पण हे नाही करत. मोहरी तडतडते, इकडं उडीद वडे. लाल झाले त्यामध्ये ना उडीद वड्या पण बनवले. आणि इकडं का भजे पण बनवले. उडीद भजे म्हणतात ना याला मम्मी. परत उडीद भजे झाले, सांबर झालं. आणि आता इथं मम्मी इडली टाकते बघा. आता इडलीची तयारी चालली मम्मीची. तर इडलीचा कुकर लावायचा. आता मी सरूला आणि संस्कृतीला इडली सांबर देणार. हे बघा आता कसं झाले पिल्लू? हां बरं झालं. तर मला जायचं होतं आता साड्यांच्या दुकानात. मी सरूला झोपवलं आणि मी बघा आता साड्यांच्या दुकानात चालले आहे. चला.
बघा मी साडी घेतली आहे. आता मी साडी घेऊन घरी चालली आणि संध्याकाळ झाली तर आम्ही मग आरतीला गेलो आहे. तर इथं बघा अजून आरती काही चालू झाली नव्हती. तर आता काय वेळात आता आरती होती इथं. आणि आरती झाली आहे तर सर्व नमस्कार करते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर बाय बाय, भेटूया आता पुढल्या व्हिडिओमध्ये.